कवी कट्टा, महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल। नमस्कार मित्रांनो, मी वीरभद्र मिरेवाड। कोरोना काळात मुलांसाठी कविता या उपक्रमाचा आजचा 19वा भाग। या भागाचे बालकवी तथा माणसे सोने देऊन माती घेतात, जीवन देऊन आध्यपात विकत घेतात, आत्मा गहाण टाकून शरीराचे लाड करतात। त्यांना काय म्हणावे हा प्रश्न विचारणारे कवी कट्टा या गाजलेल्या त्रैमासिकाचे संपादक, जंगलातील सहल या नाव कमावलेल्या कविता संग्रहाचे कवी अशोक कुबडे, नांदेड। एके ठिकाणी असं म्हटलंय, गरुडाने आकाशात झेप मारली म्हणून चिमणीने काही उडणं सोडून द्यायचं? राजहंसाच्या डौलदार चालीमुळे कावळ्याने काही चालायचंच नाही? वाघाच्या डरकाळीमुळे जंबुकाने काही भुंकायचे नाही? असं नसतं। कुणी जर बाण मारला तर 4-2 पंख गाळून पुढे उंच गरुड भरारी मारायची असते, हे तत्वज्ञान कुबडे सरांच्या कवितेत व्यक्त होताना दिसते। सरांना सुफी संत, अहिल्यारत्न, दीपक सपकाळे साहित्य, संत रविदास उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, वामनदादा कर्डक कविरत्न, युवा जीवन गौरव पुरस्काराने सर सन्मानित आहेत। कुबडे सरांची जंगलातील सहल खूप गाजली। याबरोबर गोंडर ही कादंबरी आहे। आकाशवाणीवर श्रुतिका, बालनाट्ये व रूपक त्यांनी लेखन केले आहे। त्याचबरोबर साहित्य स्पंदन या देशोन्नतीच्या पुरवणीचे त्यांनी संपादन केले आहे। कवी कट्टा ही ऑनलाईन चळवळ चालवतात। फेसबुक पेजवरती हजारोंना त्यांनी निमंत्रित केले। 500 कवीच्या कवितांचे कवी कट्टाच्या माध्यमातून त्यांनी संपादन केले आहे। पाडगावकर सर एके ठिकाणी असं म्हणतात, एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला तू मला थोपट। एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली माझे अंग पूस। एक होती गाय, तिने चिमणीला विचारले तुझे नाव काय? अशी भावगर्भ मुलांना खिळवून ठेवणारी कविता कुबडे सर पण लिहितात। त्यांच्या कवितेने मुले ऊर्जावान होतील ही अपेक्षा। नमस्कार बालमित्रांनो, मी अशोक कुबडे, नांदेड। कोरोना काळात बालकांसाठी कविता या आमचे मित्र वीरभद्र मिरेवाड, साहित्यिक, लेखक, कवी तथा उत्कृष्ट निवेदक वीरभद्र मिरेवाड सरांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम अगदी बालकांसाठी खूप उत्साह आणि आनंद देणारा आहे। आजपर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक बालसाहित्यिक, नामवंत बालसाहित्यिकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांच्या कविता त्यांनी त्यांच्याच तोंडून अगदी बालकांशी संवाद आणि कविता दिलेल्या आहेत। कवी कसा असतो, काय लिहितो आणि तो कसा कविता गातो, असे एकंदर हे सगळं अनुभवायला आणि पाहायला विद्यार्थ्यांना आणि बालकांना या कोरोनाच्या काळामध्ये मिळालेलं आहे आणि याचं सगळं श्रेय आमचे मित्र वीरभद्र मिरेवाड यांना जातं। एक उपक्रमशील शिक्षक आणि एक उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांची ओळख सर्वंध महाराष्ट्राला आहे आणि त्यांनी हा उपक्रम हाती घेऊन सर्वत्र त्यांच्या या निवेदनाची पताका पुढे नेलेली आहे। त्यांच्या या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। मित्र हो, मी आपल्याशी संवाद साधत काही कविता या ठिकाणी ठेवणार आहे आणि त्या कविता नक्कीच तुम्हाला आवडतील अशाच कविता आहेत। माझी सुरुवातीला कविता आहे जंगलातील सहल या माझ्या काव्यसंग्रहातील आणि कवितेचं नाव आहे सुंदर सुंदर शाळा। सुंदर सुंदर शाळा आमची, सुंदर सुंदर बाग, सुंदर सुंदर घर आमचे, सुंदर सुंदर बाग, सुंदर सुंदर घर आमचे, सुंदर सुंदर बाग। शाळेभोवती सुंदर झाडे, हिरवी हिरवी फार, अंगणामध्ये सुंदर दिसते, अंगणामध्ये सुंदर दिसते झाडी हिरवी गार। सुंदर आमची शाळा गुरुजी, आम्ही सुंदर छान, सुंदर सुंदर हिरवे रान, सुंदर सुंदर हिरवे रान, हीच आमची शान। सुंदर आमची शाळा गुरुजी, आम्ही सुंदर छान, सुंदर आमची शाळा गुरुजी, आम्ही सुंदर छान। अशी गुरुजी, आम्ही आणि शाळा अशी एकंदर सर्वात सुंदर सांगणारी ही कविता आपल्याला नक्कीच आवडली असेलच। बालमित्रांनो,
मी तुमच्यासमोर दुसरी कविता अशी ठेवणार आहे, ती नक्कीच तुम्हाला खूप आनंद देणारी आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला पंख असावे आणि ते पंख लावून आपण आकाशामध्ये उंच उडावं, अशीच कविता मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवणार आहे. हवी मला पंख जोडी, हवी मला पंख जोडी, वाऱ्यावरती तरंगायला, वाऱ्यावरती तरंगायला, परी सोबत खूप फिरायला, जाईन थोडी थोडी, हवी मला पंख जोडी, हवी मला पंख जोडी. पिवळी पिवळी पांढरी निळसर, निळ्या आभाळी उडेल भरभर, पिवळी पिवळी पांढरी निळसर, निळ्या आभाळी उडेल भरभर, उंच जायची न्यारी गोडी, हवी मला पंख जोडी, पंख जोडी, पंख जोडी, पंख जोडी, पंख जोडी. बागेमध्ये जाईन मी, फुलपाखरा संगे बागडेन मी, बागेमध्ये जाईन मी, फुलपाखरा संगे बागडेन मी, बाना फुलांची, पाना फुलांची बघेन माडी, हवी मला पंख जोडी, पंख जोडी, पंख जोडी, पंख जोडी, पंख जोडी. अशी ही पंख जोडी सर्वांना हवी हवीशी वाटणारी. यानंतर मित्र हो, तुमच्यासाठी अजून एक कविता मी घेऊन आलेलो आहे आणि ती आहे, घरात झाले उंदीर फार, चड्डी माझी केली पार, काय त्यांना कळत नाही आणि चड्डीच्या नाडात सापडत नाही. घरात झाले उंदीर फार, फळीवर होती डब्यांची रांग, फळीवर होती डब्यांची रांग, बाबा म्हणाले कुठे गेले सांग, आईच्या हाती आली आजोबाची काठी, आईच्या हाती आली आजोबाची काठी, मारली जोरात बसली बाबाच्या पाठी, बाबा म्हणाले बापरे कोण, एक होता उंदीर आता झाले दोन, बाबा दोन उंदीर पाहून अनावर झाले, बाबा रागावले, बाबा म्हणाले बापरे कोण, एक होता उंदीर आता झाले दोन, बाबा झाले अनावर, चढून बसले किचनवर, तेवढ्यात त्यांचा घसरला पाय, काय झालं, तेवढ्यात त्यांचा घसरला पाय, धपकन वरून खाली आले आणि कपाळ त्यांचे एवढे झाले, कपाळ त्यांचे एवढे झाले. अशी उंदरांचा धुमाकूळ ही कविता आपल्या समोर ठेवली आहे. मित्र, अशा नवीन नवीन वेगवेगळ्या कविता मी आपल्या समोर नक्कीच घेऊन नंतर येणारही आहे. आणि आमचे मित्र साहित्यिक, लेखक, कवी तथा उत्कृष्ट निवेदक वीरभद्र मिरेवाड सरांच्या या उपक्रमामध्ये मला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांच्या या अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद, नमस्कार. कवी कट्टा, महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल.